हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. चला तर मग बघूया त्याची रेसिपी. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 पळी असं तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमच मोहरी व 1 चमच जिरे घालूया. इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तो सुद्धा तेलामध्ये चांगला असा परतून घेऊया. कांदा चांगला असा परतत आला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. तो सुद्धा चांगला असा परतून घेऊया. इथे मी लसूण, अद्रक, कोथिंबीर व खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे. ते 2 चमच घालूया. ते सुद्धा तेलामध्ये चांगलं असं परतून घेऊया. पावडर मसाले ॲड करूया. इथे मी 1 चमच हळद घातलेली आहे. 1 चमचा धने पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमच, घरचं लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला 1 चमच. सर्व मसाले तेलामध्ये चांगले असे परतून घेऊया. मसाले परतत आले की त्यामध्ये मटकी घालून ती सुद्धा फ्राय करून घेऊया. नंतर घालूया चवीपुरतं मीठ. मटकी तेलामध्ये चांगली अशी तेल सुटेपर्यंत परतून झाली की त्यामध्ये घालूया 2 चमच शेंगदाण्याचा कूट. नंतर थोडं पाणी टाकून मटकी 20 मिनिट अशी शिजून घेऊया. वीस मिनिटानंतर कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेऊया. इथे आपली मटकीची उसळ तयार आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.